देशातील महत्त्वाच्या परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA तब्बल 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांना पदावरून हटवण्यात आलंय. सरकारकडून कारवाईला सुरुवात झाली असतानाच अभिजित दिपके यांनी मात्र एक फोटो पोस्ट केलाय. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, हे सगळं प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात सविस्तर. देशातील सर्वोच्च प्रवेश परीक्षांचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA मधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. नीट UG सह इतर महत्त्वाच्या परीक्षांमधली पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या वादानंतर केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ प्रशासकीय बडतर्फीवर न थांबता दोषी असलेल्या विशिष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. NTAच्या या कारवाईवर अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेची बातमी ट्विट करत अभिजित दिपके यांनी X प्लॅटफॉर्मवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये छोटा मासा आहे, म्हणजेच NTAतील बडतर्फीची कारवाई ही छोट्या लोकांवर करण्यात आल्याचं सूचक वक्तव्य अभिजित दिपकेंनी केलंय. काही महिन्यांपासून परीक्षांमधल्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष होता आणि देशभरात आंदोलनं सुरू झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणालीवरील पुन्हा विश्वास संपादन करण्यासाठी सरकारनं हे ऑपरेशन क्लीन राबवलंय. बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाह्य संस्थांमार्फत घेण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या कारवाईसोबतच भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पेपरफुटी विरोधात कडक कायद्याचा मसुदा मंजूर केलाय. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे. या अंतर्गत दोषींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे आणि अशा प्रकरणांची जलद सुनावणी करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा प्रस्तावही सरकारने ठेवलाय. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या 1 महिन्याच्या आत NTAची संपूर्ण प्रशासकीय आणि तांत्रिक रचना ही बदलली जाणार आहे. परीक्षा घेण्यासाठी NTA आतापर्यंत ज्या बाह्य कंपन्यांवर आणि मनुष्यबळावर अवलंबून होती त्या आउटसोर्स व्यवस्थेत मोठे फेरबदल केले जातील. याशिवाय परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि लीक प्रूफ करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार हे बदल लागू केले जातील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय की ज्या अधिकाऱ्यांचा पेपरफुटीमध्ये थेट सहभाग किंवा निष्काळजीपणा आढळलाय त्यांच्या विरोधात CBI आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून गुन्हेगारी गुन्हे हे दाखल करून तपास केला जाईल. तर दुसरीकडे नीट प्रश्नपत्रिका फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कथित अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या 2 स्वतंत्र याचिकांवर 27 जुलैला सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दिली आहे. NTAच्या या कारवाईवर आणि अभिजित दिपकेंच्या ट्विटवर तुमचं म्हणणं काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.